मैदानामध्ये चला सामन्याला आपण सुरुवात करूया। लढतीला आपण सुरुवात करतोय। तर दोन्ही संघांना विनंती असेल का आपण सामना सुरू करा। दोन्ही संघांना विनंती असेल। तर नेक्स्ट मॅच ऑन होईल। तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। स्पर्धा पाहतो आपण स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल, स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक, दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली। 40+ पहिला सामना संपन्न झाला आणि त्यानंतर आपण जरूर पाहूया 40+ ग्रुपमधून हा दुसरा सामना असेल। तर आज जो संघ खेळतोय ना आपण जरूर पाहतोय वीर तानाजी दापोडे भिवंडी आणि या संघाचे पुरस्कर्ते मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन। आज वेळात वेळ काढून आलेल्या सन्माननीय आमचे पाहुणे यांना विनंती करेन। वेलकम सुस्वागतम। राजन दादा पाटील सरपंच दापोडे यांचं ते इन चला आपण लढतीला सुरुवात करूया। आमचे समालोचक मित्र मंगेश पाटील यांचं आगमन, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। गौरी स्पोर्ट्स उलवे पहिल्यांदा करेल बॅटिंग। वीर तानाजी दापोडे पहिल्यांदा फिल्डिंग चूज केली या टीमनं। दापोडे टीम जरी माझ्यासाठी नवखी असली तरी चांगला परफॉर्मन्स सातत्याने टीमचा भिवंडी परिसरामध्ये राहिले। आणि एका बाजूला आपण गौरी स्पोर्ट्स उलवे यंदाच्या वर्षामध्ये पनवेल तालुक्यामध्ये सगळ्याधिक जास्त ट्रॉफ्या जिंकणारा 40+ मधील संघ। आतापर्यंत 7 ट्रॉफ्या त्यांनी यंदाच्या सीझन मध्ये जिंकलेत। आणि मला वाटतं 4 स्पोर्ट्स सायकल आणि 2 फ्रीज याच टीमनं आतापर्यंत जिंकलेत। सुरुवात करतो आपण लढतीला। चांगली फाईट बघायला मिळेल। अगदी पहिलं षटक घेऊन येत असणारा राजन पाटील, स्ट्राइक एंड कडे किरण पाटील आणि नॉन स्ट्राइक एंड कडे प्रदीप खारकर यांना तुम्हाला बघायला मिळेल। सुरुवात आपल्याला करायची सध्या मैदानामध्ये। प्लीज आपण उशीर आहोत, कालपेक्षा अर्धा तास आपण लेट आहोत, त्यामुळे प्लीज आपल्याला कॉपरेट करायचं दोन्ही टीम, ही माझी विनंती। ग्रीन सिग्नल दिलाय। मेन अंपायर बघू शकता सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर, लेग अंपायर सत्यवांचे काकडे याला तुम्हाला बघायला मिळते। पालिकर सर देखील आज आमच्यासोबत जोडले गेले पंचाच्या भूमिकेमध्ये। पहिला बॉलर तयार राजन पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर। किरण पाटील साठी पहिलाच बॉल शॉर्ट लेन केला आणि शॉर्ट टाइम पुल करायचं होतं। जरी टायमिंग प्रॉपर जुळलं नसलं तरी ताकद भरपूर झोकून दिली होती या फटक्यामध्ये। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। धन्यवाद डीजे। लहान मुलं टावरवर जे खेळतायत तुम्हाला चढायचं नाहीये टावरवर, लक्षात घ्या। आमचे काही प्रेक्षक आहेत तिथे व्यासपीठाच्या डायरेक्ट त्या साईडला, त्यांना चढून देऊ नका टावरवर, कारण इलेक्ट्रिक वायर सगळ्या तिकडूनच गेलेत।
पहिलाच बॉल ज्यावर चौकार आपण बघितला आणि तदनंतर षटकार इथे आलाय. 2 बॉलमध्ये 10 रन ऑन बोर्डवर बघायला मिळतात. लेफ्ट हँडेड एक विध्वंसक फलंदाज किरण पाटील सध्या स्ट्राईक एंडकडे. बॉल तयार होत असताना यावेळेस ओव्हर द विकेटनं चांगला बॉल बघायला मिळाला. बॅट अगदी बघू शकता ब्रश झाली स्क्रीचवर. डॉट बॉल पहिला निर्धाव चेंडू. कमबॅक बघायला मिळाले राजन पाटील यांचा. निर्धाव चेंडूनो 10 रन 3 बॉलमध्ये आलेत. पॉवर प्ले सुरू असताना पुन्हा एकदा फक्त फ्लिक केला. दिशा देण्याचं काम केलं फिल्डर आहेत परंतु त्यांच्या कंट्रोल पासून दूर. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. पुढे पुढे चालली ऑन बोर्डवर सध्या 14 धावा लागतायत. खोदून काढायचा होता संधी होती परंतु फार दूर राहिला फिल्डर पासून. हा बॉल थोडस मिस टायमिंग झालं. अप साइड वरील चेंडू लेग साइडला थोडस खेचून खेळण्याचा प्रयत्न केला होता किरण पाटील यांनी. या बॉलवर डॉट बॉल इथे जरूर बघायला मिळालाय परंतु सुरुवात अतिशय चांगली करून दिली. मागील मॅच आपण बघितली 50 धावांचं आव्हान होतं तरी खूप चांगली मॅच झाली. चांगले फायटिंग टोटल बनलं होतं आणि चांगली फाईट त्या मॅचमध्ये करावे संघानं बाजी मारली. आणि तदनंतर आपण सिंगलच्या मदतीने संघाचं टोटल जे बघतो सध्या ते 15 धावांवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये अंतिम चेंडू बाकी आहे. सेकंड एंडकडे प्रदीप खारकर निक नेम पॅडी यांना तुम्हाला बघा मिळेल. केवाळीचं मैदान गाजून सोडलं तर थोड्या दिवसा अगोदर 40+ मधून अर्धशतकीय खेळी आपण त्यांची बघितली होती. आणि हा थोडंसं पुन्हा एकदा त्यांनी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल सुरुवात अगदी बघितली जरी आक्रमण झाले असले तरी शेवटच्या नंतरचे जे 4 बॉल राहिले ते फार सुंदर राहिले. त्यामध्ये 5 रन आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 10 अशा टोटल 15 धावा ऑन बोर्डवर बिनबाद सुरुवात करत असणार आपण संघ मैदानामध्ये बघतो गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघाला. केवाले यांचे ते आगमन झालंय. काल भरपूर मॅन इन फॉर्म ते दिसले. एन्जॉय केला त्यांनी भरपूर क्रिकेट. त्यांचं हार्दिक स्वागत. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. रन फलकावर धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 15. सेकंड ओव्हरला सुरुवात होणार आहे. पॉवर प्लेमध्ये प्रत्येक टीमची इच्छा असते जेव्हा बॅटिंग बघायला येते तेव्हा प्रत्येक टीम ठरवते की पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये मॅक्सिमम रन कुटायच्या आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या यशस्वी ठरलाय. हे सलाम मिळाले दोन्ही फलंदाज. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना ज्ञानदेव पाटील आक्रमण केलंय. किरण पाटील यांच्या बॅट मधून तर का वाव काय लाजवाब पकडले ते छोट्या नदी. ते अतिशय चांगला प्रेक्षक कमाल जेल त्याने टिपला. फलंदाज ठोकतोय षटकार. किरण पाटील जबरदस्त बॅटिंग सध्या करत असताना मैदानामध्ये फार रौद्र रूप त्यांनी धारण केलंय. बॅट भरपूर बोलतीये. आणखीन एक खोदून काढला अक्षरशः बॉलला लॉंग हिट हॉट शॉट षटकार. किरण पाटील यांचे गीत. रन फलकावर धावा आहेत 31. 31 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना फुल टॉस बॉल अगदी इझी टेक ओव्हर केला. याही बॉलला काय बॅटिंग होते. अक्षरशः गाजून सोडलंय.
हे पहिलं सत्र सुरुवातीलाच भरपूर आक्रमण झालं. आणखीन एक षटकार. केबाळे आणि प्रमोदजी कदम यांचे इथे आगमन. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. धावा झाले टोटल 37 रन ऑन बोर्डवर. हे षटक देखील फार मोठं सध्या होत असताना बघितलं तर जवळपास 22 धावा या 4 बॉलमध्ये आले. 3 षटकार 1 चौकार आलाय. किरण पाटील वैयक्तिक सगळ्या धावा त्यांनी केलेत. सांघिक टोटल 37 वर आणि सगळ्या धावा आतापर्यंत किरण पाटील यांच्या बॅटमधून आलेत. प्रदीप खारकर यांच्या वाट्याला एकच बॉल आला होता आणि तो होता डॉट. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं स्विंगर बॉल ऑफ कटर यावेळेस यूज केलं. डॉट बॉलची ते सांगता होत असताना पहिला निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये थोडासा सुटकेचा श्वास घेत असताना कमबॅक करतायत ज्ञानदेव पाटील. समोर डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा अतिशय चांगला स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग हिट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तिनं हे षटक राहिलं 28 धावांचं आणि सांघिक धावसंख्या फलकावर धावा आहेत बघू शकता आपण. पहिल्या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा लागले 43 ऑन बोर्डवर आणि 11 बॉलमध्ये किरण पाटील यानं 43 धावा केलेत. संपूर्ण सांघिक धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलीत. प्रदीप खारकर पॅडी खारकर यांनी संपूर्ण नॉन स्ट्राईक एंडवरून आनंद घेतला. या संपूर्ण फलंदाजीचा गोलंदाजांना अजिबात मुभा मिळाली नाहीये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कंबर तोड फलंदाजी. काय जबरदस्त बॅटिंग केले. अक्षरशः गोलंदाजांना मैदानामध्ये तुटून पडले. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आणि तदनंतर 28 रन. राजन पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला ते सज्ज झालेत. 43 धावा फलकावर झळकत आहेत. प्रदीप खारकर दुसरा बॉल फिक्स करतील. अजून एकही रन त्यांच्या बॅटमधून आले नाही आहेत. आयलेश म्हात्रेसारखा आणखीन एक हायलाईट खेळाडू त्यांच्या सुरक्षित पविलियनमध्ये असताना 5 ओव्हरची लढत आहे. धडपड करावी लागेल. धावा रोखण्यासाठी टीम दापोडेला भरपूर दूरवरून हा संघ इथपर्यंत आलाय. प्रयत्न भरपूर करावे लागतील. उलटाच बॉल होता दिशा देण्याचं काम केलं. चेंडू चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. 1 रन म्हणले. दुसरे साडे निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्लस पॉइंट हेच राहिले. सध्या आपण बघितलं की जिथे पॅडी खारकर 41+ आणि बघितलं आपण तर किरण पाटील 1 वर्ष ब्रेक घेतला त्यांनी रेग्युलरमधून 40+ झाल्यानंतर आणि तदनंतर ते 41+ झाल्यानंतर आणि 30 धारदार बॅटिंग धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. शॉर्ट लेगचा खेळाडू जोपर्यंत थ्रो करेल 1 रन या बॉलवर पूर्ण केली. धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर एकंदरीत सांघिक धावा ऑन बोर्डवर लागले त्या 46 रन. उत्कृष्ट गोलंदाजी सध्या करत असताना राजन पाटील पहिले 2 बॉल इफेक्टिव्ह त्यांच्या सध्या सिद्ध होत असताना 46 ऑन बोर्डवर फिल्डिंगमध्ये बदलाव करावे लागतात कारण लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन लकी असते ती प्रत्येक टीम ज्यांच्याकडे लेफ्ट हँडेड फलंदाज लेफ्ट हँडेड गोलंदाज असतात. 1 रन सध्या या बॉलवर मिळताना बघितली. किरण पाटील पुन्हा एकदा. हे वादळ रोखणार कोण आणि कसं थांबवायचं. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार बॅटिंग. षटकार. रन फलकावर सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. बॅटिंग करणारा उल्वे संघ जाऊन पोहोचलाय 52 धावांवर आणि किरण पाटील यांची वैयक्तिक खेळी आपण बघितली तर 12 बॉलमध्ये ते 49 धावांवर खेळत आहेत. या स्पर्धेमध्ये सगळ्याधिक जलद अर्धशतक ठोकणारा खेळाडू होता रेग्युलर गटातून प्रवीण चोरगे बाली. 12 बॉल 50 धावा नेरे संघाचा ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.
या मैदानावर एक इतिहास आहे. गावदेवी ट्रान्सपोर्ट्स वाकडीची जेव्हा आपण स्पर्धा पाहिली होती, विश्वजित म्हात्रे अभ्या दापोली ज्यानं 9 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं होतं आणि 12 बॉल 49 वर किरण पाटील. डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि रन मात्र पूर्ण झाले. एकदा जोरदार टाळ्या किरण पाटील सरांसाठी अर्धशतक या स्पर्धेमधील आणि हा त्यांचा सेलिब्रेशन. आणि इथे अर्धशतक 5वं अर्धशतक या स्पर्धेतील. डीजे प्ले. अर्धशतक ठोकणारे किरण पाटील 13 बॉल मध्ये त्यांनी अर्धशतक ठोकलं आणि 5वे खेळाडू या स्पर्धेमध्ये ते ठरले. जबरदस्त कामगिरी बॅटिंग करत असताना गोलंदाजांचा अक्षरशः कर्दन काल बनलेत. पॅडी खारकरला जे करायचंय ते त्यांनी केलंय. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे संधी मिळाली तेव्हा त्यांनी संयमात्मक खेळ केलाय. सिंगल डबल त्यांनी दाखवलेत. ऐन वेळेला बऱ्याच वेळा आम्ही बघतो पॅडी खारकर नेहमी आक्रमक असतात, परंतु आज त्यांनी संयम दाखवलाय. लोवर फुलटॉस होता बॉल हवेमध्ये तरंगतोय. झेल टिपण्याची संधी. फील्डर डाऊन द बॉल टिपला जाईल. झेल फायनली ती अर्धशतकीय पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश मिळालं. बॅट्समन क्रमांक 1 पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या उलवे टीमला. या स्पर्धेमध्ये पहिली 50 रेग्युलर गटातून प्रवीण चोरगे बाली, दुसरी 50 40+ मधून अशोक भोईर पडके, तिसरी 50 रेग्युलर गटातून दिवेश बोलाडे उसरली, चौथी 50 पिंट्या जोशी नवापाडा अगदी 40+ मधून आणि ही 5वी 50 किरण पाटील उलवे 40+ मधून. रेग्युलर गटातून 2 50 आणि 40+ मधून 3 50s आतापर्यंत बघायला मिळालेत. आयलेश शालित मैदानामध्ये त्यांनी त्यांचं स्वागत केलंय. यॉर्कर बॉलनं 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना सध्या त्यांना दिसलं. रन फलकावर धावा आहेत त्या 54 धावा ऑन बोर्डवर लागलेत. राजन पाटील पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा दिल्या होत्या. त्यानंतर वैयक्तिक आता वैयक्तिक दुसऱ्याने सांगितलं तिसरं जेव्हा त्यांनी केलं या ओव्हरमध्ये त्यांनी 11 दिले, 1 विकेट. परंतु नॅन्डो पाटील हे फार महागडे ठरवले होते. 28 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. 3 ओव्हर नंतर 1 बाद 54 धावा. बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स उलवे. गोलंदाजी मार्कवर राजेश पाटील 40+ मधील आणखी लेजंड खेळाडू. कसं राहील प्रदर्शन? गोलंदाजीच्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढलेत. वीर तानाजी दापोडे या संघाची मैदानामध्ये त्यांना करावं लागेल आपली पराकष्टम. गोलंदाजीतून सुंदर बॉल परंतु तेवढा सुंदर फटका गॅप मधून एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. चौकार. चौकारानं राजेश पाटील यांचं स्वागत केलं. बॉल फार सुंदर होता परंतु आयलेश मात्र यांचा तेवढाच दमदार हिट तुम्हाला बघायला मिळाला. पुन्हा एकदा बघा स्टँड अँड डिस्पॅच. ताकदीचा प्रचंड वापर. योग्य टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
धावसंख्येचा टोटल 65 धावा ऑन बोर्डवर. हायेस्ट रन या टुर्नामेंटमधील नेरे संघाच्या नावे आहेत. 5 ओव्हर 100 धावा नेरे संघाने केल्या होत्या. त्यामध्ये प्रवीण चोरगीचं ते अर्धशतक आलं होतं. धावसंख्येचा फलक 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 65 धावा सध्या फलकावर बघायला मिळते. मला वाटतं 40+ जवळपास 75 काहीतरी आय थिंक हायेस्ट टोटल आहे. आणखी एक हिट. किरण पाटील आज बेधुंद फलंदाजी करत असताना प्रेक्षकांना वेळ लावला या बॅटिंगनं. आणखीन एक षटकार. प्रश्न धापोडी संघाच्या गोलंदाजांना त्यांचे उत्तर अजूनही मिळाले नाहीत. फक्त एकच खेळाडूला ते थांबवू शकलेत परंतु धावा नाही. आणखी एक चांगला फटका परंतु फिल्डर नाही पोहोचला. याही बॉलवर सिंगल बनली. दुसरीसाठी निघालेत. आयलेशला हा कॉल होता. स्ट्रायकर एंडला थ्रो येणं गरजेचं होतं परंतु 2 रन. आयलेश थोडा इंजर्ड दिसतोय ज्या पद्धतीने तो धावतोय मैदानामध्ये. 2 रन या बॉलवर कंप्लीट केले गेलेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. 73 रन ऑन बोर्डवर. खोदून काढला या बॉलला व्ही शेप मध्ये. क्षेत्र खाली आहे आणि रिकामा जागा भरा असं म्हटलं जात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अभ्यास व्यक्तिमत्व. क्रिकेटचं भरपूर नॉलेज त्यांच्याकडे. कोणता खेळाडू किती चांगला खेळ करतो, कोणत्या टीमचा कशा खेळतात, समालोचन कसं होतं, स्कोरिंग कशी होते, अंपायरिंग कशी होते, लाईव्ह टेलिकास्ट काय करतात, सगळ्यांकडे चोरून नजरा त्यांच्याकडे असतात. सध्या मैदानामध्ये आपण बघू शकतो 4 ओव्हर संपलेत. राजेश पाटीलचं ही ओव्हर आली 23 धावांची आणि 4 ओव्हर नंतर रन फलकावर धावा आहेत. बॅटिंग करणार उलवे टीमच्या 77 धावा. बाद होणारे फलंदाज होते प्रदीप खारकर ज्याने 3 रन केले 3 बॉलमध्ये. आयलेशनं आतापर्यंत बघितलं आपण तर वैयक्तिक तो 12वा खेळतोय. किरण पाटील यांची वैयक्तिक फलंदाजी आपण बघितली तर 16 बॉल 62 धावांवरती खेळते 62. प्रवीण चोरगेला आपण बघितलं होतं ज्याने या स्पर्धेमध्ये 2 मॅच 105 धावा केल्या होत्या आणि तो संघ क्वालिफाय झाला होता. त्यानंतर सगळ्याधिक मोठी इनिंग वैयक्तिक सगळ्याधिक जास्त धावसंख्या किरण पाटील यांच्या नावावर या स्पर्धेच्या 1 रन आयलेश. चांगली कामगिरी सध्या खोदून काढल्या या बॉलला आयलेश मात्र यांनी 1 रन या बॉलबरोबर पूर्ण होत असताना 78 रन. चिंतामण पाटील स्लॉगवर देत ओव्हर आणि हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत जरूर. चला चौकार तर आलाय परंतु पंच सांगतात व्हाईट बॉल. अगोदर भरपूर धावांचे लय लूट झाले आणि त्यामध्ये हा पंजा 5 रन. लागलेत 5 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर वाईट +4. चांगला बॉल बघायला मिळाला. ब्लाइंड स्पॉट निवडला कारण म्हणतात ना या खेळामध्ये लेग स्टंप असतो तो थोडासा ब्लाइंड स्पॉट असतो. बॅट्समनचा भले तो लेफ्टी असू द्या राईटी असू द्या आणि परफेक्टली तो स्पॉट निवडला आणि चांगला टेकअप झाला बॉल. निर्धार चेंडू चांगली बॉलिंग म्हणावे लागेल. आता कमबॅक केलाय चिंतामणीने देखील. 2 बॉल त्यांनी फेकलेत. 6 रन या ओव्हरमध्ये खर्च झालेत. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल 84 धावा 84 हायएस्ट टोटल. एज अँड टेकन यशांच्या पाठीमागे टिपला जाईल झेल. कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज बाद. आयलेश केचा अंत.
ऑन स्क्रीन किरण पाटील यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं थोडंसं आता थकवा जाणवत आहे, कारण दिवसभर पनवेल 40+ लीग नेरेच्या मैदानावर ते खेळून आलेत आणि तदनंतर एवढं आक्रमण मैदानामध्ये मोठं स्टॅमिना लागतो. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलेत. पाटील नाव सचिन. सचिन आलेत मैदानामध्ये. फलंदाजीसाठी मैदानामध्ये दिशा देण्याचं काम केलं. बॉलवर हवेमध्ये तरंगत होता चेंडू. एक रन या बॉलवर मात्र इथे कंप्लीट होत असताना रन फलकावर टोटल बघायला मिळतात 85 रन 85. अजून या सत्रातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चिंतामण पाटील सध्या फिल्डिंग मध्ये बदलाव करावे लागतात. लेफ्ट हँडेड खेळाडू किरण पाटील यांना स्ट्राईक एंडकडे बघतो. 17 बॉलमध्ये त्यांनी 63 रन केलेत आतापर्यंत. सांघिक धावा आहेत 85 ऑन बोर्डवर. दापोडे संघाला भरपूर मेहनत करावी लागेल त्या रन चेस करण्यासाठी. आउटसाइडर लेग स्टंप पिचिंग व्हाईट बॉल. ऑलरेडी बॉलरनं भरपूर धावा खर्च केलेत, त्यांना अजून एक्स्ट्रा रन येतात, एक्स्ट्रा भर पडते. धुव्वादार फलंदाजी संपूर्ण इनिंग आपल्या नावारी केली किरण पाटील यांनी. बॅटिंग करत असताना बॉल हवेमध्ये फ्लाय होते. पाठीमागे बिल्डर तैनात आहेत. बघायचं पाठी 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 चालले. जजमेंट चुकलं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, कारण हे मैदानाच असं आहे, एकदा बॉल जर बाउंड्री अगदी सर्कल मधून वेगाने निघाला की तो थांबत नाही. आलाय चौकार. धन्यवाद. सगळ्यात मोठी इनिंग बद्दल चर्चा मी करत होतो. प्रवीण सोरगे ज्यानं वैयक्तिक 1 इनिंग 67 धावा केल्या होत्या आणि किरण पाटील यानं देखील वैयक्तिक 1 इनिंग 67 धावा केलेत. बराबरी अगदी प्रवीण सोरगे यांची. आणि हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. हा खेळच असा की बघू शकता आपण भरपूर धावा केलेत आणि म्हणतात ना की धावांची भूक मैदानामध्ये कधीच संपत नसते. हा बॉल त्यांच्या झोन मध्ये होता आणि जसा हुकला तसं थोडीशी नाराजी व्यक्त केली. हा फुलटॉस होता, आता कंप्लीट होत नाही. एनर्जी लेवल 7 सोडत असताना टायमिंग चुकलंय, तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ केलाय. 2 धावांचा हायेस्ट. किरण पाटील सरांची बॅटिंग आवडली असलं एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमधील सगळ्यात जास्त वैयक्तिक टोटल करणारे खेळाडू ते ठरलेत. दोन रन या बॉलवर मिळत असताना 2च्या मदतीनं संघाचं टोटल.
चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, वेग घेऊ नका. 94 धावा करायचे आहेत विजयासाठी. 94 चं टार्गेट आहे. हायलाइट्स तुम्हाला बघायला मिळतात 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवर. पहिल्या सत्रामध्ये 93 झालेत, 94 करायचे आहेत विजयासाठी. बघायचं वीर तानाजी दापोडे कसा करेल बॅटिंग सेकंड इनिंगमध्ये. आणि आज आमचे युवा समालोचक भरपूर प्रचिती ज्या नावाला मिळते, ऐक्या मंगेश पाटील शिरोली यांचा आवाज. हॅलो. तर थँक्यू सो मच वैभव सर आणि थँक्यू सो मच आमचे आजच्या दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज आपण सातत्यानं ऐकतोय ते आमचे वैभव सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय. खरं तर आमचे सागर मांडवकर सर यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला. तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. दमदार स्पर्धा पाहायला मिळतं. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट क्लब अकोर्ली आयोजित स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचं एक क्रीडांगण. आणि आज या स्पर्धेचा चौथा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतो. भरपूर चांगली स्पर्धा. त्याच्यानंतर आपण 40+ दुसरी मॅच पाहतोय जिथे एका साईडला संघ पाहायला मिळेल. गौरी स्पोर्ट उलव्यानं त्याला फाईट करत असणारा संघ वीर तानाजी दापोडे अशी लढत पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण बॅटिंग करताना खरं तर गौरी स्पोर्ट उलवे टीमला पाहिलं. 5 षटकामध्ये भरपूर चांगलं खेळ साकारलं. किरण पाटीची दमदार इनिंग पाहिली. आता सेकंड सत्रामध्ये लक्ष्य पार करायचा. तब्बल 94 धाब्यांचा प्रवास सेकंड सत्रामध्ये वीर तानाजी दापोडे टीमला करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करूया. देऊया कॉम्बॉक्समधून दोन्ही टीमना शुभेच्छा. सलामीची जोडी राजन पाटील आणि दिनेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल पर उत्तर द्यायचा. पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं फटका एक्झिक्यूट केला. बॅकवर्स कवरलेला एक टप्पा पाऊस पहिलाच बॉल वरती आलाय. हा दमदार चौकार. देवाले गावाच्या कांचन पालकरला मानिती लोक सारी. अगदी चांगलं संगीत आमचे बेस्ट स्कॉरर रायगडचे कांचनदादा पालकर ज्यांचा आपण हा स्वांग पाहतोय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला. जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. पहिल्या बॉलवरती चौकाला. सेकंड बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज दिनेश पाटील हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये पाहता. लक्ष मोठं प्रवास मोठं करायचा मॅचमध्ये वीर तानाजी दापोडे टीमला. त्याच्यामुळे तुम्हाला पहिला पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये चांगलं स्टार्ट द्यावं लागेल. त्याच्यामुळे आक्रमण खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. 30 बॉल तब्बल 94 धाब्यांचा प्रवास आलं की आता पुश केला. ऑफ साईडला खेळलाय. क्षेत्रक्षेप वेगाने आल्यात. उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगल. किरण पाटील ज्यानं फलंदाजी अगदी दमदार केली. इम्प्रेस केला. वैयक्तिक आपण पाहिलं तर किरण पाटीलला तब्बल 69 धाब्यांचे उपयुक्त खेळी साकारली. ओपनिंग ब्लास्ट केला मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केला ऑफ साईडला. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू फरार. मल्तीसा ठोकले षटकार. संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतो. खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत डीजे सँडीच्या माध्यमातून. ऑफ साईडला खेळला. स्ट्रेट डाईव्ह केला. क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफ मध्ये थोडंसं पम्बलिंग झालं. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियत नव्हतं आणि इथे मात्र
2 धावा कंप्लीट केल्या जातात. प्रत्येक धाव महत्त्वाच्या आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या करतो. मॅचमध्ये वीर तानाजी दापोडे संघ लक्ष मोठं का गाठायचं आहे, त्याच्यामुळे चांगलं स्टार्ट देण्यासाठी फलंदाज राजम पाटील आणि दिनेश पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पाहिली तर 14 धावा. प्रहार केला इनसाइड आउट एक्स्ट्रा खबरला. पॉवर सर्कलचा षटक या पॉवरफुल बॅटिंग करायच्या आणि त्याच ईर्ष्यानं सध्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अंतिम बॉलवरती आला चौकार 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं. अगदी चांगली बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तेवढंच चांगलं संगीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत डीजे सँडीच्या माध्यमातून ऐकतो आपण. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी जिथे जलमलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, हृदयातून आवाज येई राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. चला गोलंदाजचं नाव सांगा. आयलेश मात्रे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात दमदार राहिली. बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोड टीमचे लक्ष मोठं प्रवास मोठं करायचा आणि त्याच ईर्ष्यानं ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज आयलेश मात्रे. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. थोडासा स्लोवर बॉल डिलेवर केला, फलंदाजाला चकवा दिला आणि सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये चेंडू विसावला. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज आयलेश मात्रेना. सेकंड फुल टॉस ऑफ साइडला केलेला चेंडू आबेमध्ये प्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपलाय. फलंदाज दिनेश पाटीलचा खेळ. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे टीमला. पहिला धक्का फलंदाज दिनेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. नवीन फलंदाज निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आयलेश मात्रे. 2 बॉल निर्धाव फेकल्या, ज्याच्यामध्ये 1 धक्का वीर तानाजी दापोडे टीमला. मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. 94 धाब्यांचा प्रवास सुखरूपपणे गाठायचा आहे तर तुम्हाला मॅचमध्ये हवा रॅकेटचा वापर नक्कीच करावा लागेल. यस पंचांचा इशारा की बॉल बाईट 1+1 टोटल 2 या अतिरिक्त धाबा ॲड केल्या जातील आणि 2 धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. सेकंड पॉवर प्लेचं षटक गोलंदाज आयलेश मात्रे. 2 बॉलवरती चांगली लेंथ लाईननं गोलंदाजी केली, थोडासा लाईनमधून भटकला. स्ट्राईकवरती फलंदाज राजम पाटील. प्रहार केला, फटका फसला, चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात, प्रयत्न चांगलं होतं, कॅच ड्रॉप झाली. जीवनदान दिलं फलंदाज राजन पाटीलला. जिथे मिळतील 2 धाबा बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे टीमला 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 22, तब्बल दुरी 22 या आकड्यावरती सध्या दापोडे संघा 40+ मॅच आपण इथे एन्जॉय करतो आणि तेवढाच चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फलंदाज राजन पाटीलला दिलेलं जीवनदान मात्र हे शुभसंकेत राहतील का? प्रहार करण्याचा पुन्हा प्रयत्न, प्रॉपर पाठच्या रडारमध्ये ऑन साइडला तडाखा दिलाय, मिल्तीसा टोकलाय षटकार.
आणि त्याच्यासाठी हवाई रॅकेटचा वापर मैदानाच्या आतमध्ये राजन पाटील करतो. 4 धावा 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली 33 धावा फलकावरती. थोडासा स्लोवर बॉल चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. अंतिम बॉल निर्धाव फेकला ऐलेश मातेनं. षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस एक बाद बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे संघ जाऊन पोहोचला डबल तिरी 33 या आकड्यावरती. चला स्पीडअप देखील करा. जास्त आपण टीम मीटिंग घेऊ नका. विनंती असेल कवरी स्पोर्ट उलवे टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला संघ 33 या आकड्यावरती. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंद 17 मध्ये देतोय. वीर तानाजी दापोडे संघ लक्ष्य 94 धावांचा पार करायचा आणि त्याचं परउत्तर देत असताना 12 मध्ये 33 धावा बनल्यात. आता येणारे बॉस शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये तब्बल आपण पाहिल्या तर आमचे स्कोरर सांगतील. चंद्रकांतजी पालकर आज आपण त्यांना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आमचे कांचनदादा पालकर हे देखील आहेत. येणारे 18 बॉल 61 धावांची गरज मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे टीमला. चांगला खेळ दोन्ही संघ करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रदीप खारकर पॅडी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. 18 बॉल 61 गोलंदाज तयार. पॅडी पहिलाच बॉल. पहिला बॉल इनसाइड आउट. कव्हर मध्ये हा फटका लॉन्च केला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती. धाबा कंप्लीट केला 2-2 धाबेनं. संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे संघ प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. जड मध्ये फेकला लावड अपील डायरेक्ट हिट. ओहो महत्वाची विकेट. 4 फलंदाजांना एका हाताने किल्ला लढवण्याचा ठरवलं होतं आणि त्याचेच तोच फलंदाज रन आउटचा शिकार झाला. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे टीमला फलंदाज राजन पाटील back to the pavilion. महत्वाची विकेट. राजन पाटील चांगला खेळ साकारत होता मात्र तो फलंदाज रन आउटचा शिकार झाला आणि दापोडे टीमला हा दुसरा धक्का लागला. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 35 धावा. आता पूर्णपणे प्रेशरमध्ये येईल का हा मोठा प्रश्न. कोणता खेळाडू जो टीमची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल. कारण की आता समीकरण पाहिलं तर आमचे स्कोरर सांगतील अजूनही बॉल शिल्लक 16 आणि 59 धाब्यांची गरज. स्लोवर बॉल चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन टार्गेटचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत 22 मध्ये ही सिंगल मिळेल. एक धाव ऍड केली जाईल. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या 36 धावा. आता बॉल 15 आणि करायचे आहेत 58. 15 बॉल 58 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये अद्याप करायचा. बॅटिंग करत असताना दापोडे टीमला हा प्रवास जर सुखरूप करायचा ना तर तुम्हाला एखाद्या खेळाडूला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज पॅडी करतोय. प्रहार केला पॅटच्या प्रॉपर इनटू द स्लॉट फेकून दिला. आउट ऑफ द प्लॉट हा ठोकलाय षटकार. थोडासा आक्षेप घेतला. ऑफिशियल आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते सम्राट माली यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 42 या आकड्यावरती.
समीकरण पाहिलं येणारे 14 बॉल 52 धाबांची गरज मॅचमध्ये शिरकाव करतोय. सध्या सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे फटक्यांची मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते फटके येतात. सध्या फलंदाज निलेश पाटील याच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. चला ऑन स्क्रीनवरती आमचे मुख्य आयोजक करते बसतात, त्यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल. गोलंदाज सय्या पुन्हा एकदा पॅडी. थोडासा ओव्हरपिचचा बॉल स्लोवर बॉल होता. स्लोवर बॉलमध्ये फसवण्याचा प्रयत्न गोलंदाज खरं तर पाडी करतो आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. डॉट चेंडू मॅचमध्ये प्रेशर क्रिएट करे बॅटिंग करत असताना सध्या नक्कीच वीर तानाजी दापोडे संघावरती. पुन्हा एकदा लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हरी केला. फलंदाजाला शांत ठेवला, लगेच बॅकअप दिला. ओव्हरमध्ये पॅडीनं सलग 2 बॉल निर्धाव फेकला. अंतिम अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 18 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये 52 धाबांची गरज. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. अजूनही 52ची गरज आहे. मॅचमध्ये वापसी करेल का, मॅचमध्ये पलटवार करेल का वीर तानाजी दापोडे, कारण की संघावरती आता प्रेशर आलाय. 12 मध्ये 52 धाबा कशा रीतीनं बनवल्या जातील, कारण की राजन पाटील चांगला खेळ साकारत होता. तो फलंदाज रन आउटचा शिकार झाला आणि तिथून थोडासा प्रेशर हा क्रिएट झाला. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आल्यात किरण पाटील ज्यांना पकडल्याचे संपला. फलंदाज निलेश ज्ञानेश्वर पाटीलचा खेळ हा धक्का लागला 3रा वीर तानाजी दापोडे टीमला. तिसरा धक्का फलंदाज बाद झाला. तो मात्र ज्ञानेश्वर पाटील 11 मध्ये 52. अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे केले चुकी, जीवनदान दिलं. सिंगल मिळेल. थ्रो ओव्हर झाली आणि बॅकअप आलं आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघ 43 धाबा. सिंगल डबलला खुश असेल गौरी स्पोर्ट ऑलवेज संघ, कारण की जर मोठे फटके आले नाही तर मॅच पासून दूर जाईल. बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय. जर मोठे फटक्यांपासून वंचित राहिला तर मॅच भरपूर दूर जाईल. फुलटॉस बॉल, फटका चांगला पाठच्या रडार मध्ये. मिड विकेटला हा बॉल लॉक केलाय. मिती 60 ठोकलाय षटकार. षटकाराला फलंदाज राजेश पाटीलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 49. आता समीकरण पाहिलं 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 मध्ये करायच्या तब्बल 45 धाबा. 9 बॉल 45. फुलटॉस बॉल, दिशा दिली, फटका चांगला बॅकवर्स कव्हर लेगला. चेंडू फरार होईल. मिथिल 4 ठोकलाय चौकार. चांगला खेळ साकारता टीमला सावरण्याचा प्रयत्न मॅचमध्ये करत असताना जिथे संघ थोडासा अडचणीखाली सापडला होता ना, आता अडचणीतून बाहेर नेण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवला आणि चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 1 षटकार 2 षटकार 1 चौकार आपण निलेश पाटीलच्या बॅटमधून पाहिला. सांघिक धावसंख्येचा विचार केला 53. बॉल शिल्लक आहेत 8 मध्ये करायच्या तब्बल 41 धाबा.
8 बॉल 41. हा ट्रॅकर फुल केलाय, फुल अँड सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला डीप मिडॉनच्या ठोक्याबन ठोकलाय हा षटकार. प्रयत्न सुरू मॅच मध्ये विजयासाठी सध्या वीर तानाजी दापोडे संघ लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले तेरे कभी हार नहीं होते. मॅच मध्ये प्रयत्न करत असताना फलंदाज निलेश पाटील पदतालिकेचा वापर केला. इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये प्रयत्न सुरू झाले मात्र कॅच ड्रॉप चिते जीवनदान दिलं फलंदाज निलेश पाटीलला आणि धावाला 2 बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे टीमला 2 धाब्याने षटक चौथं समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरी संघ 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता 5 शिल्लक 6 आणि 6 मध्ये करायच्या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे टीमला तब्बल गरज ती मात्र तब्बल 33 धावांची. येणारे 6 बॉल आणि 33 धावांची गरज. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. त्याच्यानंतर टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. विनिंग टू विनिंग असा सामना केला जाईल. त्याच्यामुळे पहिला सामना जिंकलाय स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे या टीमच्या संगणकाला मी विनंती करेन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. चला या करावे टीम आपला संगणक आपण लगेच पाठवा. यातून जो संघ जिंकेल लक्ष द्या, महत्वाची सूचना, त्याला लगेच स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे टीम समोर फाईट करायच्या. विनिंग टू विनिंग असा सामना लगेच केला जाईल. येणारे 6 बॉल 33 धावांची गरज. मॅच मध्ये आशेची किरण दाखवले विजयासाठी फलंदाज निलेश पाटीलनं. राजन पाटीलची विकेट घेण्याचा थोडासा दबाव निर्माण झाला मात्र मागील षटकामध्ये चांगला खेळ साकारला निलेश पाटीलला. अजून मॅच भरपूर दूर येणारे 5 शिल्लक 6 आणि करायच्या 33 धावा. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार आणि प्रहार करावा लागेल. एखादा निर्धाव चेंडू मॅच मध्ये पकड निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना गौरी स्फोटवलवे हा ट्रॅकर फुल केला, अनसाइडला तडाखा दिलाय, ठोकलाय हा ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी दापोडे. लक्ष मोठं होतं, प्रवास मोठं करायचं होता. 54 धाब्याचा प्रवास 30 बॉल मध्ये करायचा होता. अशा स्थितीमध्ये आता समीकरण पहिला 5 बॉल 27 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल मडवी ज्याचा वापर केला. 4था ट्रम्प कार्ड गौरी स्पोर्ट उलवे टीमचा. पुन्हा प्रहार, अजून एक तडाखा, सलग बॅक टू बॅक हा दुसरा वाई फायर षटकार. अगदी चांगलं संगीत डीजे सँडीच्या माध्यमातून पाहतोय. सलग 2 बॉल 2 षटकाला आता प्रेशर. चला तिसऱ्या अंपायर ऑन स्क्रीन वरती पाहणीवृत्ती करतील. चला ऑन स्क्रीन वरती पाहणीवृत्ती केली जाईल, लक्ष द्या. येणारे 4 बॉल 21 धावांची गरज. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतं. सलग 2 बॉल 2 षटकार फलंदाज राजेश पाडेच्या बॅट मधून
5-6 मध्ये गरज होती तब्बल 33 धाब्यांची आणि अशा स्थितीमध्ये आक्रमण खेल करते मैदानाच्या आतमध्ये राजेश पाटील घायल तो या हर परिंदा मगर जो फिर से उड़ सका ना वही चिंदा आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये खेळ सूर्या. वंगेश, आपण बघितलं राजेश पाटील लॉंग ऑन मध्ये बॅटिंग करत होते तेव्हा जेव्हा किरण पाटील यांनी अर्धशतक झलकावलं ते थोडेसे हसत होते, स्मित हास्य होतं त्यांच्या चेहऱ्यावर आणि मनोमन ते ठरवत होते की पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही मारले, सेकंड इनिंग आमच्याकडे बाकी आहे आणि ते प्रत्युत्तर त्यांनी आपल्या बॅट मधून दिलं. काय मॅच आहे, रफ अँड टफ ही मॅच. दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष करतात. चला स्पीडअप करा. येणारे बॉस शिल्लक येतात 4 आणि 4 मध्ये 21 धावांची गरज. 2 षटकांना पूर्णपणे प्रेशर टाकला गोलंदाज विशाल मडवीवरती. आता कशा रीतीनं पुढे गोलंदाजी केली जाईल हे पाहणं देखील गरजेचं. 4 मध्ये 21 धावा, एखादा निर्धाव चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल गोलंदाजी करत असताना गौरी स्पोर्ट उलवे. चला स्पीडअप करा. वारंवार सूचनासाठी पार्क सर लक्ष द्या आपण याच्याकडे देखील. येणारे 4 बॉल आणि आता 21 धावांची गरज. प्रेशर आलाय गोलंदाज विशाल मडवीवरती. समोर तेवढे थाकड फलंदाजी करतो मॅच मध्ये राजेश पाटील. 4 बॉल 21 गोलंदाज तयार. ओ फुल टॉस, लाऊड अपील झाली. लेंथ लाईन चांगली होती आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडूवर तर मॅच खुल्ली केली. येणारे बॉस शिल्लक राहिल्या 3 मध्ये 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे एखादा लक फॅक्टर हवाय मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी. ते मात्र वीर तानाजी दापोडे टीमला. 3 बॉल 21 धावा हा समीकरण. निर्धाव चेंडूला मॅच पूर्णपणे खुल्ली केली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार विशाल मडवी. हो, प्रहार केला, फटका चांगला लाजवाब. मैतीचा ठोकलाय षटकार. दोन बॉल आणि आता गरज 15 धाबांची. एखादा लक फॅक्टरचं मिळालं ना तर मॅच मध्ये पलटवार नक्कीच करू शकता वीर तानाजी दापोडे. ऑन साईडला खेळलाय. ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पाहायला मिळतं. मॅच मध्ये आता पूर्णपणे पकड निर्माण केल्यानं विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे सध्या गोलंदाजी करत असताना. तो मात्र गौरी स्पोर्ट उलवे संघ. शेवटचा अंतिम बॉल. मॅच एकतर्फी झाली. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. पहिला सामना जिंकला स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे टीम. स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे टीम आपला संगणक आपण यातून जो संघ जिंकेल तो लगेच करावे टीम समोर फाईट करेल. शेवटचा अंतिम 1 बॉल. फुलटॉस बॉल. यस, आज सामना जिंकला. अभिनंदन टीम गौरी स्पोर्ट उलवे. हार्ड लक. या प्रतिस्पर्धेमध्ये चांगला संघर्ष केला वीर तानाजी दापोडे टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट चानं वैयक्तिक पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली. 19 चेंडू आणि तब्बल 69 धाब्यांची उपयुक्त केली साकणारा अष्टपैलू खेळाडू किरण पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कम ऑन द स्टेज किरण पाटील. कलेक्टिव्हर मान ऑफ द ट्रॉफी. टॉस साठी देखील लगेच मी विनंती करेन स्वर्गीय राज ठाकूर प्रतिष्ठान करावे टीमचा संघनायक आणि गौरी स्पोर्ट उलवे या दोन्ही टीमच्या संघनायक